चंदगड नंतर आता पुणे जिल्ह्यातही दोनही राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे। जेजुरी नगर परिषदेमध्ये दोनही पवार एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते। दोनही बाजूने चर्चा सुरू असल्याची माहिती असून लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे जाणण्यासाठी आज स्वतः अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय वळसे पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील साहेब असतील, या सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत, त्या निवडणुकीसाठी आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जागा आहेत, सीट्स आपण म्हणतो त्याला, त्या कशा वाढतील यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केल्या आहेत, त्या सूचनेचा नोंद घेऊन निश्चित प्रकारे आमचे नेते अजितदादा पवार साहेब हा प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील। आम्ही जेजुरीमध्ये नगराध्यक्ष आणि 22 जागा, इतर सर्व जागा राष्ट्रवादीच्या, 21 जागा सर्व जागा राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर आम्ही लढवतो। काही कार्यकर्ते समजा इच्छुक आहेत, त्यांची इच्छा असेल आम्ही तुमच्या सोबत येतोय, पण घड्याळ चिन्ह घेतलं त्यांचं देखील काही ठिकाणी आम्ही समावेश करतो। आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।